नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती। जर मित्रांनो तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज केलेले असतील, ते अर्ज जर तुम्ही मराठीमध्ये भरलेले असतील तर ते अर्ज रद्द होणार आहेत का, ते मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया। तर मित्रांनो, आपल्याला माझी लाडकी बहीण योजनेमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्याला सांगितलेले आहे। तर मित्रांनो, आपण मराठीमध्ये अर्ज केलेले असतील तर ते रद्द होणार नाही अशी त्यांनी आपल्याला सांगितले आहे। तर मित्रांनो, त्यांनी पुढे काय सांगितले तर आपण ते वाचून घेऊया। तर मित्रांनो, त्यांनी आपल्याला सांगितले 2 तारखेचा GR आहे मित्रांनो। तर त्यांनी आपल्याला सांगितलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे। या योजनेसाठी मराठीमध्ये अर्ज करण्यात आले आहेत। पात्र महिलांचे मराठी भाषेत मध्ये अर्ज केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील असे त्यांनी सांगितलेले आहे। मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत असे बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेले आहेत मित्रांनो। मंत्री तटकरे म्हणाले की अर्जाची प्रक्रिया करत असताना काही तांत्रिक अडचणींमुळे मराठी भाषेतील अर्ज चा विषय चर्चेला आला होता, परंतु ही तांत्रिक अडचणी बँकेने सोडवली आहे। त्यामुळे मराठीमधील केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत। मराठीतील अर्ज नामंजूर किंवा मान्य होणार नाहीत असे त्यांनी आपल्याला स्पष्ट करून दिलेले आहेत मित्रांनो। जर मित्रांनो त्यांनी पुढे काय म्हटले ते आपण वाचून घेऊया। मराठीमधील अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करावे लागतील, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच आलेला असेल। अशा प्रकारचा अपप्रचार पसरवण्यात येत आहे मित्रांनो। अशा कोणत्याही अपप्रचाराला मात्र महिला अर्जदारांनी बळी पडू नये असे सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे मित्रांनो। असे सांगून मराठीत केलेले अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करण्याची आवश्यकता नसल्याचे तटकरे यांनी सांगितलेले आहे मित्रांनो। जर तुम्ही मराठीमध्ये अर्ज केलेले असतील ते तुम्हाला इंग्रजी भाषेत करण्याची शक्यता नाही मित्रांनो। तर मित्रांनो, असे आपल्याला तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे मित्रांनो। तर चला मित्रांनो, ह्या व्हिडिओला आधी स्टॉप करूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो। महाराष्ट्र योजना यूट्यूब